आपण थेट जाऊया कळव्यामध्ये। आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत आहेत। सूरज, कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह आहे आणि काही वेळापूर्वी अशी माहिती मिळाली होती की शिंदेचे कुटुंबीय त्याला तिथं येणार होते हॉस्पिटलमध्ये। सद्यस्थिती काय आहे? पोस्टमॉर्टम कधी होणार आहे? नक्कीच तन्मय, आपण सध्या कळव्याच्या ज्या सिव्हिल रुग्णालया बाहेर उभा आहोत, ज्या ठिकाणी जो आरोपी अक्षय शिंदे आहे त्याचा मृतदेह जो आहे तो या कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलेला आहे। आता सध्या अशी प्राथमिक माहिती येत आहे की आता थोड्या वेळानंतर जे अक्षय शिंदे आरोपी अक्षय शिंदे याचे जे नातेवाईक आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यानंतर जो पोस्टमॉर्टमची प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे। या त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतील किंवा मग पोलीस असतील त्याचा पोस्टमॉर्टम नेमका कुठे करायचा, तो या सिव्हिल रुग्णालयामध्ये करायचा की मग जे रुग्णालयामध्ये करायचा, यावरती आता ती चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच पोस्टमॉर्टमची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार। सध्या आपण या ठिकाणी बघू शकतो की किती मोठ्या पद्धतीने या ठिकाणी पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात केला गेलेला आहे। आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह जो आहे तो या सिव्हिल रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तन्मय, या सर्व घटनेचा तपासासाठी ठाणे पोलीस आयुक्तांनी एक विशेष एक्सपर्ट टीम जी आहे ती नेमलेली आहे आणि त्यामध्ये आता DCP, ACP आणि एक्सपर्ट अधिकारी यामध्ये असणार आहेत आणि या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो या एक्सपर्ट टीमकडनं केला जाणार आहे। आता नुकतीच जी माहिती आहे ती आयुक्तांनी जी आहे ती या माध्यमांना दिलेली आहे की या सर्व घटनेचा तपास करण्यासाठी एक एक्सपर्ट टीम जी आहे ती नेमली जाणार आहे आणि ती एक्सपर्ट टीम या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो करणार आहे। सध्या आपण या कळव्यातील सिव्हिल हॉस्पिटल बाहेर उभे आहोत, ज्या ठिकाणी जो आरोपी अक्षय शिंदे जो आहे त्याचा मृतदेह या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात तन्मय त्याचे नातेवाईक जे आहेत, आई असतील किंवा वडील असतील, ते या सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर त्याची मृतदेहाची पोस्टमॉर्टमची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। तन्मय, सूरज, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय कळवा रुग्णालयात, सरकारी रुग्णालयामध्ये शवविच्छेदन अक्षय शिंदेचं केलं जाणार आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचं चौकशी करण्यासाठी एका तज्ज्ञांचं पथक देखील आता सरकारकडून नेमण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपण बघतोय अक्षय शिंदे बदलापूर प्रकरणातील आरोपी आहे आणि त्याचा मुंब्रा बायपासवर एन्काउंटर झालेला आहे। त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत कळवा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे हा मुख्य आरोपी होता।